आता आपण पाहणार आहोत तापमान व तापमाप याच्यातील फरक. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, की इथे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये काय आहे, पदार्थाला उष्णता दिली असता तो तापतो. पदार्थाला उष्णता देणं की जो एक पदार्थ आहे, काय आहे पदार्थ आपला, पाणी पदार्थ आहे. त्याला काय दिली गेली आहे बघा, इथे तुम्हाला दिसत आहे इथे उष्णता दिली गेलेली आहे आणि म्हणून तर उष्णता दिली म्हणून त्याला काय बोलत आहोत, पदार्थाला उष्णता दिली असता तो तापतो म्हणून त्याला उत्कलन असे बोलले जाते. बघा इथे तुम्हाला बॉईल झालेलं दिसत आहे. आपण पाणी गरम करतो की नाही, पाणी पिण्यासाठी आपण काय करतो, असं गरम करतो जेणेकरून जे काही पाण्यामध्ये जीवाणू विषाणू ते काय होतील, नष्ट होऊन जाते ना. आपल्याला निर्जंतुक पाणी असे मिळेल, शुद्ध असं पाणी मिळण्यासाठी आपण काय करतो, पाणी गरम करत असतो. मग या उकळण्याच्या ज्या पद्धतीला म्हणा किंवा उकळण्याची जी पद्धत आहे त्याला आपण काय बोलणार आहोत, उकळणं म्हणजेच काय, उष्णता आहे. आणि उष्णता दिल्यानंतर ज्या त्याला आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये उत्कलन असे देखील आपण उत्कलन असे बोलले जाणार आहोत. पदार्थाला उष्ण दिले असता तो तापतो. मग पाणी किती तापले, आता बघा हे आपण तापून आपण काय करतो आहोत, एखाद्या आपण ग्लासमध्ये घेत आहोत, एखाद्या आपण वाटीमध्ये घेत आहोत, कपामध्ये जारमध्ये घेत आहोत. पाणी किती तापले याचा अंदाज घेण्यासाठी त्यात बोट किंवा हात बुडवतो. आपण करतो की नाही, की आपण घरामध्ये की बाबा आपण जेव्हा आंघोळीला पाणी ठेवतो आणि ते जेव्हा गरम झालेलं असतं तर आई बोलते की बाबा पाणी गरम झालंय, तर किती मला कुणाला कडक पाणी हवं असतं, कुणाला थोडं साधारण गरम पाणी असतं, कुणाला कोमट पाणी हवं असतं. म्हणजे थंडपेक्षा साधारण नॉर्मल देखील पाणी काय करतात, वापरलं जाऊ शकतं. मग ते किती प्रमाणात पाणी तापलं यासाठी आपण काय करत असतो, की आपण सगळ्यांच्या घरामध्ये काय करतो, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये काय करतात, पाणी तापण्याची जी पद्धत, किती पाणी तापले हे पाहण्यासाठी काय करतात, त्याच्यामध्ये आपण बोट घालून बघतो आणि ते पाणी किती गरम आहे. जर आपल्या हाताला खूप चटका बसला, आपण म्हणतो अरे बापरे खूप पाणी काय झालेलं आहे, तापलेलं आहे, म्हणजे ते पाणी कडक झालेलं आहे. काही नाही कडक पाणी नको आहे, तर काही ना कसं हवंय, साधं पाणी हवंय किंवा कोमट पाणी आहे, नॉर्मल गरम पाणी आहे. मग बघा इथे देखील काय दिले आहे, जो गरम पाणी आपण केलं तर ते काय करतो, आपण चेक करतो, त्याला आपण चेक करण्याची पद्धत आहे. पाणी किती तापले याचा अंदाज घेण्यासाठी आपण काय करतो, आपण ते पाण्यामध्ये काय करतो, एक बोट बुडून बघतो की ते पाणी आपल्या हाताला खूप गरम लागलं, तर चटका बसला की ते खूप कडक झालंय असं समजतो. जर नॉर्मल बसला की नाही, हा ठीक आहे साधारण पाणी झालंय, याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की पाण्याची जी उष्णता आहे ती किती कमी प्रमाणात आहे का ती जास्त प्रमाणात आहे, याचा आपल्याला मुलांनो अंदाज येण्यास सुरुवात होत असते. आणि मग आपण पाहतो की याचा अंदाज घेण्यासाठी त्यात बोट किंवा हात बुडवतो. त्याच्यामध्ये काय करायचं, आपण बोट किंवा हात बुडून पाहतो की जसं आपण बाल्डीमध्ये गरम पाणी टाकलं तर मग आपण हात घालून बघतो की नाही बाबा किती पाणी. पण जर ते पाणी टोपात असेल तर आपण टोपामध्ये हात घालतो का, टोपात हात घालत नाही. त्यावेळेस आपण काय करतो मुलांनो, आपण बोट घालून पाणीचा चेक करण्याचा प्रयत्न करतो की ते किती तापले. पण जेव्हा ते पाणी बाल्डीत जातं तेव्हा आपण काय करतो, हात बुडवतो. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की हे पाणी किती गरम आहे, थंड आहे. जर खूप जास्त प्रमाणात ते पाणी गरम असेल तर आपण त्याच्यामध्ये काय टाकतो, थंड पाणी टाकतो, जेणेकरून जेवढं आपल्याला पाणी गरमची आवश्यकता आहे तेवढं पाणी आपण घेण्यास सुरुवात करतो. आणि म्हणून इथे सांगितलं की आपण काय करतो, असं बघा इथे बोट घालून देताना दाखवलेलं आहे, बोट घालून आपण चेक करण्याचा काय करतो, प्रयत्न करत असतो. परंतु अशा मोजमापात अचूकता नसते म्हणजे काय इथे सांगितले मुलांना, बघा इथे काय सांगितले, अचूकता काय आहे, अचूकता आहे म्हणजे त्याचं निश्चित प्रमाण आपण सांगू शकत नाही. ते 1 डिग्री 2 डिग्री, जसं बघा एखादा ताप आला आपण बोलतो ना 101 ताप आहे, 102 104 ताप आहे, बरोबर. म्हणजे त्याचं काहीतरी एक प्रमाण ठरलेलं आहे. पाऊस किती पडला तर मग एवढे डिग्री सेल्सिअस पाऊस पडलेला आहे, हवामान किती आहे तर एवढे डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे प्रत्येकाचं काय आहे, एक प्रमाण आहे. पण तू पाणी किती तापलं आहे आपण हे बोट घालून किंवा हात घालून जेव्हा चेक करतो तेव्हा त्याची एक अचूकता नसते. त्याच्यामुळे हे माप जे आहे त्याचं जे मोजणी आहे त्याच्यामध्ये काय असू शकतो, फरक असू शकतो मोजण्यामध्ये. जिथे आपण मोजलं एक अचूकता निश्चित अशी नाहीये, आपण एक किमान अंदाजे आपण सांगतो की नाही खूप पाणी कडक तापलेलं आहे किंवा ते सौम्य आहे किंवा ते कोमट आहे, आपण एवढं फक्त सांगू शकतो. परंतु त्याचं आपण काय करू शकत नाही, गिनती करू शकत नाही. मग ती गिनती आपण कशा प्रकारे करणार बघा, पाहणार आहोत की परंतु अशा मोजमापात अचूकता नसते. मग काय आहे, आता त्याच्यासाठी बघा काय केलं आहे की जर आपल्याला ताप आला, जसं मी सांगितलं की तापमापी ही काय आहे, तापमापी आहे. तापमान म्हणजेच काय, टेम्परेचर. आपण जर तापमान हे आज हवेचं तापमान किती असो, मग किती डिग्री सेल्सिअस आहे. व रोज बघा इथे एक कॉलम असतो पेपरमध्ये देखील कमाल आणि किमान तापमान असतं की आज सूर्योदय कुठे उगवणार आणि कुठे मावळणार, आजचं दिवसभराचं जे तापमान आहे ते किती डिग्री सेल्सिअस असणार आहे. मग हे तापमान हमेशा बदलत राहतं, ते तापमान एकसारखं राहत नाही. सकाळचं जे तापमान असतं ते वेगळं असतं, दुपारचं ते वेगळं असतं आणि संध्याकाळचं वेगळं असतं. सकाळचं हवामान कसं असतं मुलांना, ते थंड असतं म्हणून ते कसं आहे, ते
डिग्री त्याची जी सेल्सिअस आहे ती कमी असतात, परंतु दुपार जशी जशी होत राहते त्याचं तापमान परत वाढण्याचा प्रयत्न होतो आणि परत जसं समजा रात्र होत आहे पुन्हा ते तापमान कमी दिसतं आणि म्हणून ते तापमान एकसारखं राहत नाही. तापमान म्हणजेच काय, टेम्परेचर आहे. त्या तापमानाला काय बोललं जातं, टेम्परेचर. मोजण्यासाठी तापमापी वापरतात. जर आपल्याला एखाद्याचं तापमान मोजायचं आहे तर आपण त्याच्यासाठी तापमापीचा काय करतो, वापर करतो. आपण पाहिजे की जर आपल्याला ताप मोजायचा असेल तर आपण काय करतो, आपण डॉक्टरकडे गेलो आणि आपण आजारी असलो तर आपण आजारी असल्यावर आपण काय करतो, दवाखान्यात गेला डॉक्टर काय करतात, ताप किती दिवस झाले, अमुक अमुक दिवस झाले, मग तो ताप किती डिग्री सेल्सिअस शरीरामध्ये त्याची वाढ झाली, त्याचं तापमान किती वाढलं आहे शरीरामध्ये, त्याची अचूकता घेऊन त्याप्रमाणे वैद्यकीय तपासणी करून त्याप्रमाणे औषधोपचार देण्याचा देखील ते काय करतात, प्रयत्न करतात. आणि म्हणून ही तापमापी फार महत्त्वाची आहे. त्याच्यानुसारच आपल्याला कळतं की किती प्रमाणामध्ये हा ताप वाढलेला आहे का कमी झालेला आहे, याची आपल्याला अचूकता येण्यासाठी आपल्याला या तापमापीचा काय होतो मुलांनो, वापर करण्यात येतो. बघा, तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस लागतात. म्हणजे अंश म्हणजे इथे आपण जसं बोलतो की 1 ते जे 100 नंबर आहेत त्या नंबरमध्ये आपण म्हणतो की नाही ताप आता 1 आहे, 4 आहे, 10 आहे असं बोलतो का, की जर आपल्याला तापमान काढायचं असेल तर तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस म्हणजे काय, अंश सेल्सिअस डिग्री आपण 101 सेल्सिअस आहे, 104 आहे, 105 आहे, त्याप्रमाणे आपल्याला काय आहे ते 0 काय डिग्री सेल्सिअसमध्ये काय आहे, अंश सेल्सिअस. याला काय बोलणार झालं, अंश सेल्सिअस हे एकक वापरले जाते. एकक वापरले म्हणजे काय, हा भौतिक प्रकरण आपल्याला जे आहे की भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र, त्याच्यापैकी हे जे 3 विषय आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, याच्यापैकी जो भौतिकशास्त्र आहे त्याच्या भौतिकमध्ये मुलांना भौतिकशास्त्राच्या विषयामध्ये एककाचा वापर हा जास्त करण्यात आला होता की त्याचे जे शास्त्रज्ञ आहेत ते देखील मुलांना त्यांनी एकक हे अशा प्रकारचे एकक वापरून खूप सारे काय केलेले आहेत, त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे आणि एक नवीन मुलांना की प्रयोग करून तो प्रयोग काय केलेला आहे, सक्सेसफुल केला आणि त्याप्रमाणे एक शास्त्रज्ञांनी शोध लावलेले आहेत. तर अशाच प्रकारचे जे तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअसचा वापर करतात. तुम्हाला हा परीक्षेला प्रश्न एका वाक्यात विचारू शकतात. हा परीक्षेला प्रश्न तुम्हाला गाडी जागा देखील विचारू शकता की तापमान मोजण्यासाठी त्या एककाचा वापर करण्यात येतो. तर तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअसचा वापर करण्यात येतो. अशा प्रकारची ही तापमापी असते. जसं आपला ताप असेल त्याप्रमाणे ते काय करणार, ती त्या ठिकाणी जी रेषा असते ती दाखवली जाते. तापमापीमध्ये काय असते मुलांनो, पारा असतो. तो पारा का कुठे ठेवलेला असतो, तापमापीच्या डोक्याला ठेवलेला असतो खाली. बघा, आता इथे सांगितलं जे तापमापी आहे, जे पहिले जे तापमापी होते जे कसे होते, लोखंडाची, त्याच्यामध्ये जो पारा होता आणि त्याच्यावर असे नंबर टाकले, जी की ती जुनी तापमापी होती की जी हेवी पण होती, वजनाने जड पण होती, जे कॅरी करू शकत होतो आपण, परंतु तरी पण ती काय होते की कधी ती खाली पडली, तुटली तरी काय होऊ शकतं की तो पाऱ्यामध्ये फरक पडू शकत होता आणि त्याच्यामुळे ती खाली पडल्या गेल्यामुळे किंवा काही त्याच्यामध्ये नुकसान झाले तर ते काय होऊ शकतं, होण्याची शक्यता होती. आणि त्याचा हा जो वापर होता त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणात होता. परंतु आता खूप साऱ्या पद्धती जे तापमापीमध्ये फरक झालेला आहे, शेपमध्ये फरक झाले. पहिले एकाच आकारामध्ये तापमापी होती, एकाच कलरमध्ये तापमापी होती, परंतु आता बघा तुम्हाला ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये दिसत आहे. आणि आता तर सरळ डिजिटल जो तापमापी आहे त्याचा वापर केला जातो. की जी पूर्वीची जी तापमापी होती ही कशी होती, ही लोखंडाची होती, त्याच्यामध्ये जे अंक लिहिलेले होते आणि त्याच्यानुसार जसा ताप असेल तसा तो पारा तो दाखवत असे की इतकी डिग्री सेल्सिअस ताप आहे. परंतु आता वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही पाहू शकता की बघा, ही याच्या आकारामध्ये फरक आहे, याच्या रंगामध्ये फरक आहे, त्याची दाखवण्याची जी पद्धत आहे ती देखील फरक आहे. बघा 1, 2, 3, 5 प्रकारचे जे तापमापी आहेत त्याचा आपण उपयोग करून आपण काय करू शकतो, तापमापीसाठी किंवा किती प्रमाणात ताप आला हे पाहण्यासाठी याचा वापर केला जातो. तापमापी म्हणजेच काय आहे, थर्मामीटर आपण त्याला बोलू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की तापमान आहे ते काय आहे, टेम्परेचर आहे, आणि तापमापी आहे ते काय आहे, थर्मामीटर आहे. अशा प्रकारचे थर्मामीटर तुम्हाला दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या आकाराचे आहेत, वेगवेगळ्या मुलांना त्या रंगाचे आहेत, त्याचा जो शेप आणि जो कलर आहे तो देखील काय आहे, वेगळा आहे. इथे तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे मुलांना तिथे तापमापी ही दिसत आहे. मी आता मगाशी सांगितलं की आता सध्या जास्तीत जास्त डिजिटल तापमापीचा, थर्मामीटरचा हा वापर केला जातो. ही आता अशा प्रकाराचा म्हणजे आपल्याला दिसते. आपण कोणत्याही दवाखान्यामध्ये गेलो आणि त्यावेळेस जेव्हा डॉक्टर आपले ताप चेक करतात तेव्हा डिजिटल काय करतात, या तापमापीचा जास्तीत जास्त सर्रास वापर करण्यात येतो. सध्या डिजिटल तापमापीचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मी म्हणाल की या तापमापीचा फक्त रंगामध्ये चेंज असू शकतो, परंतु ही जी तापमापी आहे अशा प्रकारे त्याचा वापर हा केला जात आहे.
आता बघा इथे काय सांगितले, प्रयोग तापमापीची नोंद करणे. आता इथे एक तुम्हाला प्रयोग दिला गेलाय की तापमानाची नोंद करायची आहे. कोणती नोंद करायची आहे ती देखील आपण पाहणार आहोत. एक प्रयोग इथे तुम्हाला दाखवत आहे बघा. एक तापमापी घ्या. ही अशा प्रकारची काय आहे, तापमापी आहे. इथे नंबर दिले गे 80, 70, 60, 50, 40, 30. हे काय आहे, -°C आहे. इथे 0 दिलं आहे. 0च्या पुढे हे प्लस आहे. 10, 20, 30, 40. म्हणजे जसं तापमान असेल, जसं ऊन असेल त्याप्रमाणे हे काय दाखवणार, अंश सेल्सिअस दाखवणार आहे. याचं तापमान किती आहे बाबा, 30 आहे, 35 आहे, 40 आहे, की त्याप्रमाणे ते वाढत जाणार आहे. जेव्हा थंड वातावरण असेल तेव्हा ते मायनसमध्ये जातं. म्हणजे तुम्ही शिकला बघा, हे काय आहे मायनसमध्ये आणि हे काय आहे प्लसमध्ये. मग अशा प्रकारची काय आहे तापमापी आहे बघा. एक तापमापी घ्या. एक निळ्या आकाराची तुम्हाला एक तापमापी दिलेली आहे. त्याच्या खालच्या टोकाकडे फुग्यात पारा म्हणजेच काय मर्क्युरी असते. पाऱ्याला काय बोलणार इंग्लिशमध्ये, मर्क्युरी बोलले गेलं. की त्याच्या खालच्या टोकाकडे फुग्यात पारा आणि मर्क्युरी असते बघा. जसं खालचा जो टोक आहे मी सांगितलं, ज्या खालच्या टोकाला काय असतो, पारा असतो. आणि जेव्हा आपण तो आपल्या शरीरामध्ये आपण ठेवतो किंवा आपल्या शरीराला जेव्हा तो चिटकून धरला जातो तेव्हा काय होतं, आपल्या शरीरातलं तापमान किती आहे हे दाखवण्यासाठी त्याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. आणि मग यांनी काय प्रयोग सांगितले की त्याच्या खालच्या टोकाकडे काय फुग्यात पारा आपल्याला भरायचा आहे, म्हणजेच काय आहे मर्क्युरी भरायची आहे बघा. इथे तुम्हाला इथे दाखवलं आहे, त्यांनी झूम करून त्यांनी दाखवलं आहे. फुग्यावरील नळीवर अंशांकन केलेले असतात. फुग्यावरील नळीवर अंशांकन, ही जी नळी आहे इथे दिसत आहे मुलांना, ही फुग्यावरील जी नळी आहे ही काय आहे, इथे जे अंशांकन केलेले आहेत. काय आहे अंशांकन म्हणजे काय, इथे तुम्हाला काही नंबर दिले गेलेले असतात. यावरून हवेचे तापमान समजते. आणि सांगितलं की यावरून हवेचे तापमान किती आहे ते समजतं. दिवसा जे तापमान असणार आहे ते वेगळं असणार आहे आणि संध्याकाळचं असणार ते वेगळं असणार आहे. का, कारण हवामानामध्ये फरक आहे. दुपारची जी हवा आहे ती कशी उष्ण आहे त्याप्रमाणे कसं असणार आहे तापमान असणार आहे. त्याचप्रमाणे जर संध्याकाळचं जे तापमान आहे ते कसं आहे, थंड प्रकारचं आहे. त्याच्यामुळे तापमान हे मायनसमध्ये पण कधी कधी जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा -°C तापमान जातं. आपल्या आउट ऑफ इंडियामध्ये जेव्हा काही अशा बरेच जे ठिकाण आहेत मुलांनो, स्वित्झर्लंड ठिकाण म्हणा किंवा बाहेरचे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी काय मुलांनो की सतत 24 तास हा काय पडलेला असतो, बर्फ हा बारीक बारीक स्वरूपामध्ये पडलेला असतो. त्याच्यामुळे तिथलं जे ठिकाण आहे किंवा तिथलं जे तापमान आहे हे -°C मध्ये आहे. भारतातलं जे हवामान आहे म्हणून ते कसं आहे, उष्ण पण आहे, दमट पण आहे. तर अशा प्रकारचा बघा याचा उपयोग होत आहे की फुग्यावरील नळीवर काही अंशांकन दिले गेलेले, यावरून हवेचं काय आहे तापमान आपल्याला इथे समजून येत आहे. आता तापमापीचा फुगा पाण्यात बुडवल्यास पाण्याचे तापमान कळेल. आता आपलं त्याच्यामध्ये पारा भरलेला आहे. आज आपण नळी घेतली आहे, त्याच्यामध्ये पारा टाकला आहे म्हणजेच मर्क्युरी टाकली आहे. आता तापमानाचा फुगा पाण्यात बुडवल्यास जर आपण त्याचा पाण्यात टाकला तर तो आपल्याला त्याचं तापमान कळेल की त्या पाण्याचं तापमान किती आहे. मग आपण हे कशा प्रकारे चेक करू शकतो. आपण गरम पाण्यामध्ये समजा आपण एखादे गरम पाणी घेतलं, ते आपण गरम पाण्याच्या ग्लासमध्ये ही तापमापी टाकली तर तिथलं आपण बघणार की ते टेम्परेचर कसं दाखवत आहे. त्याचप्रमाणे थंड पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हा पारा टाकले, तापमापी टाकली तर ते टेम्परेचर वेगळं असणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर तिसरं घेतलं मुलांना, जर बर्फ घेतला, बर्फाचे तुकडे बर्फाचे जे क्यूब्स आहेत ते एका ग्लासमध्ये घेतले आणि त्याच्यामध्ये हे जर थर्मामीटर टाकलं तर त्याचं तापमान काय, तर हे तिन्ही तापमान एक असू शकतं का मुलांनो, तर अजिबात नाही. कसं असणार आहे, कारण ते वेगवेगळे आहे. कारण त्याच्यातले ज्या ग्लासामधले जे पाणी आहे ते कसं आहे, वेगळं आहे. काही स्थायू द्रव वायू आहे. तर जे पाणी काही गरम आहे, काही नॉर्मल आहे किंवा काही बर्फाचे क्यूब्स आहेत. मग आपण काय केलं आहे, गरम पाणी घेतलेलं आहे, थंड साधं पाणी घेतलंय आणि आपण क्यूब मध्ये किंवा बर्फाच्या स्वरूपात बर्फ घेतलेला आहे. तर त्यातलं जे तापमान आहे ते वेगवेगळं आपल्याला दिसणार आहे. बघा आपण ते प्रयोग पुन्हा करून पाहणार आहोत. बघा आता तापमानाचा फुगा पाण्यात बुडवल्यास पाण्याचे तापमान कळेल. आता हे एक पाणी घेतलं आहे, एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, ही तापमापी म्हणजे थर्मामीटर टाकली आहे. आता ती कशी टाकली बघा, त्यांनी उलटी करून टाकली. जे आपल्याला सरळ भाग हा दाखवला होता बघा, इथे तुम्हाला दिसत आहे, हा जो सरळ भाग आहे ती आपल्याला अशी डायरेक्ट सरळ न टाकता ती आपल्याला उलटी टाकायची आहे, जेणेकरून जे प्लस आहे आणि हे -°C दाखवतात ते काय दाखवायचं आहे, आपल्याला उलट्या प्रमाणामध्ये पट्टी उलटी फिरवायची आहे. इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता बघा इथे तुम्हाला दिसत आहे हे मायनसमध्ये इथे दिसत आहे आणि खाली जे प्लस वाले जे अंश सेल्सिअस आहे ते खाली गेलेले आहेत आणि जे पाणी घेतलं आहे ते काय, त्या बाउलमध्ये पाणी घेऊन ते तापमापी त्याच्यात टाकले. आता तापमापीचा फुगा पाण्यात बुडवल्यास पाण्याचे तापमान कळेल. काय पाणी कळेल, जर पाणी गरम असेल तर त्याचं ते तापमान वेगळं दाखवणार आहे. जर पाणी थंड असेल तर ते देखील तापमान जे पाणी आहे ते
आपण ठेवलेल्या बाउलमधलं ते काय होणार आहे, त्याचं तापमानातला जो फरक आहे ते डिग्री सेल्सिअस काय दाखवणार आहे, वेगळं दाखवणार आहे. म्हणून तापमापीचा फुगा पाण्यात बुडवल्यास पाणी काय होणार, तापमापी दाखवणार आहे. हीच कृती भांड्यात गरम पाणी, थंड पाणी किंवा बर्फ घेऊन करता येईल. जसं आता मी मगाशी सांगितलं की हीच कृती तुम्ही काय करू शकता, तुम्ही गरम पाण्यात करू शकता, थंड पाण्यामध्ये करू शकता आणि बर्फ एका ग्लासमध्ये किंवा एका बाउलमध्ये ठेवून तुम्ही ती तिन्ही याच्यामध्ये तापमापी बुडवून ठेवायची आहे आणि मग तुम्ही चेक करायचं आहे की त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक दिसत. बघा इथे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे बघा फरक दिसत आहे. इथे काय घेतलेलं आहे, हीच कृती भांड्यात गरम पाणी, म्हणजे ह्या भांड्यामध्ये गरम पाणी आहे, थंड पाणी आहे आणि बर्फाचं पाणी आहे. म्हणजे आपण 3 प्रकारे 3 प्रयोग करत आहोत. इथे दिसत आहे हा जो आहे, हा आहे पहिला, हा आहे दुसरा आणि हे आहे तिसरं. अशा प्रकारचे काय आहे इथे 3 प्रयोग दिसत आहे. हे पाणी कसं आहे, हे गरम आहे, हे कसं आहे थंड आहे, बरोबर, आणि हे कसं आहे बर्फ आहे. मग याच्यातलं जे तापमान कसं असणार आहे, एकसारखं असणार आहे का मुलांनो? अजिबात नाही. बरोबर आहे. हे काय आहे, याच्यातलं तापमान वेगळं आहे. आणि हे काय सांगितलं की तुम्ही हा प्रयोग तुम्ही देखील मुलांना घरी करून बघायचं आहे की आपल्याला जे पाणी आहे ते कसं दिसत आहे. की जर एखादं तापमापी तुमच्या घरामध्ये जर उपलब्ध असेल तर तुम्ही हा प्रयोग करून निश्चितच करून बघू शकता की आपल्याला काय फरक जाणवतो, की तापमापीचा पारा वर चढतोय, खाली चढतोय का, तिन्ही भांड्यामध्ये वेगवेगळं आहे. पण तुम्हाला 3 भांडे घ्यावे लागणार आहेत. एक गरम पाणी आहे, एक थंड आहे आणि एक बर्फ आहे, बरोबर. थोडं नॉर्मल गरम पाणी करायचं आहे आणि हा प्रयोग तुम्ही तुमच्या मोठ्यांच्या मदतीने देखील करू शकता आणि मोठ्यांची मदत घ्यायची आहे. तुम्ही एकट्याने हा प्रयोग करायचा नाहीये. तर अशा प्रकारे बघा ही कृती तुम्ही करून बघू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला काय फरक जाणवतो हे देखील तुम्हाला समजणार आहे. आता ते समजण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत, ती देखील आपण पाहणार आहोत. बघा त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहे की काही उदाहरणे. मग आता हाच प्रयोग करून पाहिला, कोणता पाहिला आपण, थंड पाण्यामध्ये गरम पाणी, थंड पाणी आणि बर्फाचं पाणी, या तिन्ही भांड्यामधलं आपण तापमापी चेक केल्यानंतर आपल्याला काय फरक जाणवतो. बघा जेव्हा उकळतं पाणी असतं, जेव्हा उकळतं पाणी आहे तेव्हा काय आहे 100 डिग्री सेल्सिअस. इथे किती दिलं आहे 100 डिग्री. जेव्हा उकळतं म्हणजे पाण्याचं तापमान वाढलंय, म्हणजे त्याला काय झाली आहे उष्णता लागली आहे आणि उष्णता लागल्यामुळे हे कसं झालं आहे 100 डिग्री सेल्सिअस काय झालंय त्याचं तापमान, त्या भांड्यातल्या पाण्याचं तापमान किती झालेलं आहे मुलांनो 100 डिग्री सेल्सिअस झाले आहे. जे गोठणारं पाणी आहे, गोठणारं पाणी म्हणजे काय की जे थंड पाणी आहे त्यांनी किती सांगितलं आहे बघा मुलांनो, ते 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्या पाण्याला उष्णता लागलेली नाहीये, म्हणजेच ते काही 0 डिग्री सेल्सिअस हे पाणी आपण पाहत आहोत. आता बघा इथे काय आहे, 2 आपलं झालं जे उकळतं पाणी आहे, ज्या पाण्याला भरपूर वाफ लागलेली आहे, पाणी उष्णता झालंय, उष्ण झालंय, गरम झालंय, ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. इथे गोठणारं पाणी आहे. गोठणारं पाणी काय, आपण गोठण कसं म्हणणार मुलांनो, की जेव्हा आपण एखादी पाण्याची बॉटल किंवा पाणी आपण थंड होण्यासाठी एखाद्या फ्रीजमध्ये ठेवतो किंवा आपण फ्रीझरमध्ये ठेवतो, तेव्हा ते पाणी अधिक थंड न होतं ते काय होतं, ते बर्फाच्या स्वरूपात जमायला, म्हणजे ते गोठून जातं, तेव्हा त्याला गोठण बोलणार. काय बोलणार, गोठणारं पाणी म्हणजे बोलणार. मग ते काय आहे 0 डिग्री सेल्सिअस. त्याला काय आहे ना ते मायनस आहे ना ते प्लस आहे, ते कसं आहे 0 डिग्री सेल्सिअस मध्ये येत आहे. हवा, आता हवेमध्ये देखील फरक आहे. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी जेव्हा हिवाळा असतो, म्हणजे जेव्हा थंडी असते, थंडीच्या रात्रीच्या वेळेस ते कसं आहे 15 डिग्री सेल्सिअस आहे. मग ते हिवाळ्यामध्ये आहे म्हणून ते त्याला उष्णता नाही आहे, म्हणून ते काय ते थंड आहे, म्हणून ते चिन्ह बघा इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे चिन्ह आहे. ते 35 डिग्री सेल्सिअस आहे. बघा कळालं तुम्हाला. हिवाळ्यामधले जे रात्रीचं जे हवामान आहे, रात्रीचं इथे मेन्शन केलेलं आहे, रात्रीच्या वेळी हवामान कसं आहे तिथलं 15 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे पाण्याचं उदाहरण पाहत आहोत. तसंच हवा, पण हवा घेतली उन्हाळ्यात. आता हे हिवाळा झाला, हा उन्हाळा झाला. उन्हाळ्यात जेव्हा भर दुपार असते, काय असते भर दुपार असते, तेव्हा किती आहे 35 डिग्री सेल्सिअस. किती आहे 35 डिग्री. म्हणजे याचं जे चिन्ह आहे ते कसं आहे बघा तापमापाचं आहे, की जे उष्णताचं हे काय आहे चिन्ह आहे, जेव्हा थंडच असेल तेव्हा हे चिन्ह आहे. आणि 35 डिग्री सेल्सिअस काय आहे उन्हाळ्यातली जी तापमान आहे ते कसं आहे भर दुपारचं आहे 35 डिग्री सेल्सिअस. इथपर्यंत मुलांना कळतंय. हळूहळू आपण जाऊया. बघा पुन्हा एकदा बघूया. जेव्हा उकळतं पाणी असतं तेव्हा ते कसं असतं 100 डिग्री सेल्सिअस आहे. त्या गोठणारं जे पाणी आहे की ज्याला आपण वाफ दिलेली किंवा आपण त्याला गरम केलेलं नाहीये, तर ते कसं आहे 0 डिग्री सेल्सिअस. नाही प्लस मध्ये ना मायनस मध्ये, ते किती आहे 0 डिग्री सेल्सिअस. हवा आहे, जी हिवाळ्यातली जी हवा आहे किंवा रात्रीच्या वेळची जी हवा आहे
तिथलं जे तापमान आहे ते 15 डिग्री सेल्सिअस आपल्याला इथे दाखवत आहे. आणि त्याचप्रमाणे हवा आहे, त्यासाठी उन्हाळ्यातली भर दुपारचे जे हवामान आहे किंवा जे तापमान आहे ते 35 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. कारण ते कसं आहे, आपोआप उन्हामुळे काय झालेलं आहे, गरम झालेलं आहे आणि म्हणून 35 डिग्री सेल्सिअस आहे. आता बघा, आपण पुढे पाहणार आहोत फ्रीजमधलं तापमान. फ्रीजमधलं तापमान कसं आहे की आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते बघा किती वाढलं जात आहे, 5 डिग्री सेल्सिअस आहे. फ्रीजमधलं कसं आहे, 5 डिग्री सेल्सिअस आहे. फ्रीजरमधील तापमान, जो आपण फ्रीजरमधील तापमान किती आहे, -डिग्री सेल्सिअस आहे फ्रीजर. आता बघा याच्यातला फरक काय आहे ते बघू शकता. फ्रीज वेगळा असतो आणि फ्रीजर वेगळा असतो. तुम्ही बोलाल हे दोन एक आहे, पण हे दोन एक नाहीये. फ्रीज काय आहे आणि फ्रीजर काय आहे माहिती आहे मुलांनो? फ्रीज म्हणजे जो आपला नॉर्मल फ्रीज आहे, आपण पाण्याच्या बाटल्या जिथे ठेवतो तो आपण बोलतो की पाणी आपण कुठे ठेवले, फ्रीजमध्ये ठेवले. परंतु जे फ्रीजर आहे म्हणजे जिथे बर्फ जमा व्हायला सुरुवात होतात किंवा जिथे आपण बर्फ ठेवतो आणि आपल्याला मग ते पाणी ठेवतो आणि तिथे आपल्याला त्याच्या पाण्यापासून आपल्याला बर्फ मिळतो, मग ते काय झालं आहे, फ्रीजर आहे. जो आपल्या फ्रीजचा वरचा जो भाग असतो त्याला आपण काय बोलतो, फ्रीजर. ज्याच्यामध्ये आपण आईस्क्रीम ठेवतो किंवा थंड पाणी ठेवायला जातो किंवा आपण एखाद्या मुलांना वस्तू आपण तिथे खराब होऊ नये म्हणून देखील ते आपण ठेवतो, तो कसा असतो, फ्रीजरचा भाग असतो. जिथे बर्फ तयार होतो तो फ्रीजर असतो. मग फ्रीज आणि फ्रीजरचा तुम्हाला फरक कळायला मुलांनो, हे दोन्हीतला फरक आहे, ही दोन्ही एक नाही आहेत. मग फ्रीजरमध्ये तापमान किती आहे, -डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे, मायनस, म्हणजे ते थंड आहे म्हणून हे जगा चिन्हांकडे पण देखील मुलांनो इथे काय करायचं आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. फ्रीजरमध्ये जो तापमान आहे ते किती आहे, 5 डिग्री सेल्सिअस आहे. परंतु फ्रीजरमधील जे आहे ते मायनसमध्ये जात आहे आणि म्हणून ते किती आहे, 18 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. मग आपल्या शरीराचं तापमान किती आहे, सुमारे 37 डिग्री सेल्सिअस. किती, 37. मग हे मायनस आहे का प्लस आहे, तर हे कसं आहे, इथे आपण बोलणार किंवा प्लसमध्ये बोलणार, किती चिन्ह दाखवलेलं आहे, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस आहे. तर अशा प्रकारची ही उदाहरणं मुलांना तुम्ही समजून घेतली आणि मी व्यवस्थित हळूहळू आपण समजून घेतले की कोणत्या प्रकारचं जे तापमान आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्या ऋतूतलं तापमान कसं आहे, त्याचप्रमाणे फ्रीजमधलं तापमान कोणतं आहे, फ्रीजरमधलं तापमान कोणतं आहे आणि आपल्या शरीरातलं जे तापमान आहे ते देखील कोणत्या प्रकारचं आहे हे आपण नीट समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारचे आपण तापमान मुलांना पाहिलेली आहेत की तापमान कोणकोणते आहेत हे देखील आपण नीट समजून घेतलेलं आहे की तापमानाचे काय आहे, सुमार आहे. काही उदाहरणं आपण पाहिली आहेत, जसं आपण पहिला प्रयोग करून पाहिला तापमापीच्या साहाय्याने की थंड पाण्यातलं तापमान, गरम पाण्यातलं आणि बर्फातलं. मग त्यातले ते उदाहरण पाहिलं की किती येऊ शकतं. उकळते जर पाणी असेल तर किती असणार, जर थंड पाणी असेल, गोठणारं पाणी असेल तर किती असणार, रात्रीच्या वेळेस जर पाणी असेल तर किती असणार, उन्हाळ्यातलं भर दुपारचं पाणी किती असणार आहे, फ्रीजमधलं पाणी, फ्रीजरमधलं पाणी, आपल्या शरीरातलं पाणी, तापमान, हे किती अंदाज आहे त्यांनी सांगितलं की तापमान सुमारे सांगितलंय की सुमारे म्हणजे एक असू शकतं एवढं, इतक्या प्रकारचं त्यांनी ते तुम्हाला एक प्रकारची सारणी केलेली आहे. ही काय आहे, तुमच्यासाठी सूची आहे, ही सारणी आहे. ही देखील तुम्ही नीट बघायची की परीक्षेला देखील याच्यावर आधारित प्रश्न विचारू शकतात आणि हे देखील तुम्हाला माहिती असणे मुलांनो गरजेचं आहे.